हॅलो, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर काल होता संडे आणि काल आम्ही निघालो होतो मस्त असं मार्केटला. कारण मार्केटला म्हटलं ना तर मुलांसाठी काही शॉपिंगही करायची होती आणि त्याचबरोबर मलाही खूप काही गोष्टी घ्यायच्या होत्या. आणि त्याचबरोबर निघालो होतो डीमार्टला आणि आलो R&B मध्ये. मग काय मस्त अशी शॉपिंग केली. परीला काही चप्पल हवी होती ना, तर आहोंना आणि मला एकच चप्पल आवडली. मग काय हीच फायनल केली. आणि त्याचबरोबर आहोंचं तिला चप्पल कशी दिसते ना हे पाहायचं काम चाललं होतं. त्यानंतर मस्त अशी मॅडमनी चप्पल घालून मस्त असं फिरून पाहिलं, कारण ती कम्फर्टेबल आहे की नाही हे पाहायला हवं. त्याचनंतर मुलगी म्हटलं ना तर एका गोष्टीने काही पोट भरत नाही बरं का. तिला आणखीन एक शूज हवा होता, पण म्हटलं नाही आता तो नंतर घेऊयात. त्यानंतर बाबूसाठी ही शूज पाहायचा होता, तीही स्पोर्टचा. मग काय आहोंचं असं शूजला ट्विस्ट करून पाहायचं काम चालू होतं, कारण त्यांना सॉफ्ट सोलचा शूज हवा होता. तेही पाहिलं आणि तोच फायनल केला जो हातात होता तो. आणि त्यानंतर मस्त असे काही टॉप्स आणि काही हुडीज घेतल्या मुलांसाठी. आणि त्याचबरोबर हे असे काहीसे दिसत होते. आणि त्याचबरोबर मलाही मी काय फायनल केलं आहे ना ते मी तुम्हाला नंतर सांगेल. त्यानंतर परीलाही हेअरकट करायला नेलं होतं, कारण आहोंचं असं म्हणणं होतं ना तिचं तोंड खूपच बारीक झालंय, तर असं आपण तिचे हेअरकट करून घेऊयात. आणि मस्त असे तिचे हेअरकट केले. आणि तिला आहे ना जास्त केस वाढले ना तर तिची सर्दी हटत नाही, कारण डोकं वगैरे धुतलं ना तर ती पळत राहते इकडं तिकडं, ऐकत नाही अजिबात, केस पुसू देत नाही काही नाही, आणि त्यामुळे तिला सर्दी राहतेच. मग काय म्हटलं चला तिला मस्त असं हेअरकट करून आणला. आणि आता काही टेन्शन नाही, थंडी संपेपर्यंत तिचा आणखीन एकदा कट होईल. आणि त्याचबरोबर मस्त अशी दिसत होती आणि छान असे लुक्स देत होती आम्हाला, कारण तिला असं वाटत होतं ना आता मी खूप मस्त दिसते. आणि आपलं असंच असतं बरं का. चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय बाय.